नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अक्षय आणि रमा जरा बाहेर आलेले असतात आणि रमा म्हणत असते, मला कधी कधी भीती वाटते. अक्षय विरोधात एवढा मोठा प्लॅन रचलाय, सक्सेस झाला तर ठीक, नाही तर ती काय आपल्याला सोडत नसते. काय रमा, तू घाबरलीस? तुला कळतंय का तुझ्या मनात शंका येतेस ग? स्वतःला आगीत झुकून दिले, आता घाबरून मागे हटून चालणार नाहीये, लढाई करायलाच लागणार आहे. कळतंय का रमा? तू करायचं आणि विषय बदलून टाकायचा, हो की नाही? कशाला संधी वगैरे शोधू ग? तू कौतुकास पात्र आहे म्हणून तो कौतुक करतोय ना. संधी शोधा, फक्त संधी शोधा. मी सिरियसली काहीतरी बोलती आणि तुमचं मात्र मजाक चाललाय. काय हे? रमा आता चिडचिड करते आणि अक्षय पासून जरा दूर निघून गेलेली असते. आता तिची समजूत काढायला परत तिच्या जवळ जातो. मी सुद्धा हे सगळं काही ना जे रमा सिरियसलीच म्हणतोय, मी कुठे जोक करतोय ग? काय चाललंय रमा? मी मजा करत नाहीये, मी सुद्धा सिरियसलीच बोलतोय. चुकीचं वाटत नाही आणि भीती तर अजिबात वाटत नाही. सगळं काही नीट आणि व्यवस्थित होणार आहे, अजिबात विचार करू नको. कशाला त्रास करून घेतेस ग? जेव्हा घरात नसतो, आपल्या डोळ्यासमोर नसते, तेव्हा ती काय कटकारस्थान करते हे आपल्याला कसं कळणार? तिला समजावून सांगत असतो. रमा म्हणते, तुम्ही काहीही सांगा, मला भीती वाटतेय म्हणजे भीतीच वाटतेय. ते रेवाची, ती काहीही करू शकते आणि कुठच्याही थराला जाऊ शकते. अक्षय काहीतरी त्याच्यावर आपण केलं पाहिजे. कोण जरी रेवाला कळालं की आपण हे नाटक करतोय, नवरा बायको असून भांडण वगैरे करतोय, सगळं काही तिच्या लक्षात आलं ना, तर अवघड व्हायचा. मग ती आपल्याला सोडणार नाहीये. आता व्यवस्थित हे सगळं काही छान चाललंय, तर मग ते आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी काहीही करू शकते. कारस्थान लिहिलंय, जे काही ड्रामा रचलाय, तुझ्या डिरेक्शन खाली जे काही करते आणि तुझ्या हाताखाली आम्ही जे कामं करतोय ना रमा, आपलं काय ठरलंय, आपल्या भूमिका अगदी उत्तम अशा वठवायच्यात आपण, बरोबर? कोणीच घाबरायचं नाही आणि काहीतरी नाटक करतोय असं तर अजिबात दाखवायचं नाहीये. प्रत्येकाने चोख अशी आपली भूमिका पार पाडायची आहे. प्रत्येकाने चोख अशी भूमिका पार पाडतोच आहे आपण. त्यामुळे तिला शंका येण्याचं कारणच नाहीये. कशाला उगाच विचार करते आणि डोक्याला त्रास करून घेते ग रमा? जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. अजिबात अक्षय सिरियसली घेत नसतो, त्यामुळे रमाला राग येत असतो. मी एवढी जीव तोडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, यांचं मात्र काहीतरी भलतच चाललंय. अक्षय हसत असतो आणि रमाच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्याला काही सिरियसनेस वाटत नसतं. तेव्हा रमा, इथेच बस, मी आलोच, 5 मिनिटात आलो. बघ, टेन्शन आलेलं असतं, वैतागलेली असते की आता करायचं काय. कारण रेवा इतकी चपटर असते, ती काहीही करू शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि रमा म्हणते, हिच्या जर लक्षात आलं तर ती कोणाला काहीही करू शकते, कोणाच्याही जीवाला धोका असू शकतोय. त्यामुळे हे लवकरात लवकर नाटक संपवायचं आणि खरी काय हे सगळ्यांच्या समोर दाखवायचं. अक्षय म्हणतो, काहीच होणार नाहीये, रिलॅक्स. जे नाटक चाललंय ना, अगदी तसंच चालू दे. आलेलं असतो, छान असं गुलाब आणलेलं असतो आणि रमाच्या समोर असं पकडतो. रमाला इतका आनंद होतो ते गुलाबाचं फूल बघून. थोड अशी ती गालातल्या गालात हसते. त्याला माहिती असतं हिचा राग, रुसवा, टेन्शन सगळं काही एक गुलाबाने जाऊ शकते. वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी करणार आहे. मला माहिती अक्षय तुम्ही कसे आहात. किती वर्ष मला असंच गुलाबाचं फूल देऊन सगळं काही छान करण्याचा प्रयत्न करणार आहात. अशी गोड लाजणारे, गोड चिडणारे, तर मी नेहमीच असं करत राहणार, अगदी शेवटपर्यंत करणारे. मी काय माघारी हटत नसतो. अक्षय बसलेला असतो आणि रमा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि निवांत अशी डोळे मिटलेले असतात. छान रिलॅक्स तिला फील येत असतं. ते मात्र छान असं काहीच नसतं. जिथे रेवा तिथे छान काहीच नाही. मोबाईल ऑन करूनच बसलेली असते, कारण तिने कॅमेरा बसवलेला असतो त्या रूम मध्ये. अक्षय आणि रमा त्या रूम मध्ये कधी येणार, हिला हवं तो प्रूफ कधी मिळणार, अक्षय रमा नाटक करताय हे तिला कधी कळणार, याच्या शोधात असते. आणि सारखा तो मोबाईल ती बघतच असते. मोबाईल हातात पकडून असते आणि ते कॅमेऱ्यामध्ये काही दिसतंय की काय त्याचा ती प्रयत्न करत असते. रेवाला काहीही दिसलेलं नसतं. इतक्या वेळचं तिने लक्ष ठेवलेलं असतं, पण अक्षय रमा काही त्या रूम मध्ये येत नाही आणि हिची शंका काही खरी ठरलेली नसते. त्यामुळे रेवा आता चिडचिड करायला लागते की मी जे केलंय ते कसं होत नाहीये. रेवा म्हणते, घरात नाहीये, आउट हाऊस मध्ये नाहीये, मग हे दोघे गेले कुठे? इतक्या रात्री यांना बाहेर जाण्याचं कारण काय? तर रेवाला वेगळी शंका यायला लागलेली असते, यांचं चाललंय तरी काय? घरात कुठेच नाहीये, मग हे जाणार कुठे? हा मात्र बारीक लक्ष ठेवून यांच्यावर असते अगदी 24 तास. आता सुद्धा चंदा तिथे उभीच असते. रेवाने फोन लावलेला असतो चंदाला. अगं रेवा, बोल की, तू अक्षयच्या मागावर आहे ना? चंदा म्हणते, हो, मी अगं डोळ्यात तेल घालून इथेच बसलीये. कुठे अक्षय? काय चाललंय? काही कळेल का मला त्याचं? अक्षय कॅन्टीन मध्येच आहे, कॅन्टीनच्या बाहेर चालेल नाहीये अजून. त्या रात्री तो काय करतोय त्या कॅन्टीन मध्ये आणि इतक्या वेळची बसलीये रेवा, तो काय अजून बाहेर आलेला नाहीये. कोणीच नाहीये इथं. आणि रमा सुद्धा नाहीये. आली ग इकडे, मैत्रिणीकडे चालली होती ना, ते बघितलंय मी. रमाकडे लक्ष द्यायला एका भाजीवाल्याला पैसे दिले होतं. असं म्हणणं आहे की रमा अजून सुद्धा मैत्रिणीच्या घरीच आहे आणि तिथेच ती बसलेली आहे. त्या म्हणते, दोघेही ज्याच्या ठिकाणावर आहेत, त्यामुळे रेवा तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी जाऊ का ग? बराच वेळ झाला इथे बसली, आता मला कंटाळा आलाय, जाऊ का? रेवा म्हणते, हो, अजिबात थांबण्याची गरज नाहीये, तुझा आता. मात्र चंदा परत तोंडावर ते पांघरून घेते आणि गुपचूप तिथून निघून चाललेली असते. डोळ्यात तेल घालून ती अक्षयच्या मागे असते. आता तिचं काम झालेलं असतं.
रेवाला सुद्धा खात्री पटलेली असते. आता मात्र चंदा तिथून निघून चाललेली असते. मात्र फोन बंद झाल्यावर रेवाच्या डोक्यात वेगळीच काहीतरी चक्र चालू झालेली असतात. खूप सारी प्रश्न, खूप सारी शंका असतात तिला. अक्षय अजून कॅन्टीन मध्ये अजून बाहेरच आलेला नाहीये की या दोघांचं चाललंय काय. ही मैत्रिणीच्या घरी गेलीये, हा कॅन्टीन मध्ये, यांचं चाललंय तरी काय हे आपल्याला शोधून काढायलाच लागणार आहे. म्हणते एक काम करते की त्याला फोन लावून डायरेक्ट बोलते की त्याच्याशी. आता रेवा मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट अक्षयला फोन लावलेला असतो. अक्षय म्हणतो, रमा रेवाचा फोन आहे, मी उचलतोय. अगं रेवा बोल की. अरे अक्षय जेवायला येणार आहे? हो 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 जेवायला येणार आहे. तर थोड्याच वेळात पोहोचतोय मी, आलोच. रमा कुठं आहे? मला काय माहिती रमा कुठे आहे, तू फोन लावून विचार की. ते तिला कॉल, पण तू लवकर ये अक्षय. ही रेवा अक्षय बरोबर बोलत असते. त्याला म्हणते की फोन चालूच ठेव. फोन चालूच असतो अजून सुद्धा, आणि फोन चालू येतेच दुसऱ्या फोनवरनं लगेच रमाला फोन करायला लागलेली असते. अक्षय आता खुणावून सांगतो की ती तुलाही फोन लावतीये. बरोबर रेवाने एकाच वेळेला दोघांनाही फोन लावलेला असतो. रमा नेमकी गाडीच्या बाहेर येते आणि मग बोलत असते, बाबा बोला की. तिकडे लगेच अक्षय म्हणतो, अगं रेवा आहेस का? हो आहे आहे. रमा म्हणते, अगं रेवा तू कोणाशी बोलतीयस? तू मला या नंबरवरून का फोन केला? तुझ्या मोबाईलवरनं का नाही फोन केला? सगळं घरी ठीक आहे ना? रेवा तुझ्याशी बोलतीये मी. आवाज करतात मला मोस्टली यावरनं फोन, तू का करतीयस? आता रेवा सुद्धा गोंधळून गेलेली असते. याचा फोन उचलू की त्याच्या फोनवर बोलू? आता करायचं काय? अगं तुला किती वेळ आहे ग रमा? रमा म्हणते, हो येतेच मी. काही काम आहे का माझ्याकडे? थोड्या वेळात येते मी, थोडा वेळ लागणार आहे पण येईल मी. काही काम असेल तर सांग की. काम असं होतं की जेवणाची वेळ झाली आहे ना, कधी येणारे घरी, सगळे सोबतच बसलो असतो आपण. बरोबर रेवाने एकाच वेळेला दोघांना फोन लावलेला असतो. दोघांचं काय चाललं हे बघितलेलं असतं. आता रेवा म्हणते, अक्षय ठीक आहे ये लवकर घरी. आता रमाने तर फोन ठेवलेला असतो. रेवा आता गोड गोड बोलते, हसते आणि म्हणते, ये लवकर मी वाट बघतेय तुझी. दोघांनीही फोन बंद केलेला असतो आणि रमा गाडीमध्ये येऊन बसते. अक्षय रेवाचं लक्ष आहे आपल्यावर. एकाच वेळेला दोघांशी सुद्धा बोलत होती ती. लक्षात येतंय का तुझ्या? अक्षय म्हणतो, हो बारीक लक्ष ठेवलंय तिने आपल्यावर. म्हणतो, ठीक आहे पोहोचलो की तू आधी जा, नंतर 10-15 मिनिटांनी मी येतोय माघारून. रेवाचा विचार करून करून डोकं फुटायला लागलेलं असतं. दोघं कुठे असतील, काय करत असतील, एवढे प्रयत्न केले माझ्या जाळ्यात, ते अडकत कसे नाहीये. नेमके ते माझ्याशी डबल गेम खेळत आहे की मी त्यांच्याशी गेम खेळते, मला तेच कळत नाहीये. रेवा एवढी हुशार असून सुद्धा आता अडकलेली असते. रमाचं आणि अक्षयचं काय चाललंय एक्झॅक्टली तिला कळतच नसतं. खूप प्रयत्न केलेले असतात तरी सुद्धा तिला काहीही कळत नाही. त्यामुळे तिची आता चिडचिड व्हायला लागलेली असते. का म्हणते, दोघे खरंच इतके हुशार आहे, ती खरंच एकमेकांना भेटले नाही की एकमेकांना भेटून सुद्धा माझ्याशीच ते गेम खेळतात. गेम इतक्या सहज विसरता येत नाही. मग हे नाटक करताय की खरं खरं एकमेकांपासून लांब आहे? आता रेवाला प्रश्न पडलेले असतात, असंख्य असे प्रश्न पडलेले असतात. आलेली असते आरोही आणि बरोबर तिच्या मागून हळूहळू येत असते. तिच्या हातामध्ये काहीतरी असतं आणि जोरात भो असं करते की रेवा घाबरलेली असते. डचकते ती. काय गे घाबरले ना मी? काय चाललंय ग तुझं हे? अगं गंमत केली, एवढी कसली घाबरली आहे तू? सॉरी बाई सॉरी, ते सगळं सोड आणि चल बरं माझ्या बरोबर ड्रॉइंग करायला. चल माझ्या बरोबर. नाही आरोही मी नाही येऊ शकत आहे प्लीज. नाही 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 तू ड्रॉइंग करायला येते माझ्यासोबत. चल ना ग आई, चल ना प्लीज. आता रेवाच्या डोक्यात काहीतरी वेगळे चक्र चाललेले असतात. तिला वेगळंच टेन्शन असतं आणि आता ही आरोही मुद्दाम तिला खेचत असते, ओढत असते की चल आपल्याला ड्रॉइंग करायला जायचंय, तू चल माझ्या बरोबर. रेवा म्हणते, मी येणार नाहीये, मला काम आहेत. तू असं का करतेस ग? जरा मला थोडासा वेळ द्यायचा आहे तर लगेच नाही म्हणतेय. तुला यायला लागणार आहे, तू चल माझ्या बरोबर. आज नको आपण नंतर जाऊया. नाही म्हणते तर हट्ट कसला करतेस ग? मी तुझं काहीच ऐकणार नाही या रेवाई. तुला यायचंय म्हणजे यायचंच आहे. आणि तू जेव्हा माझी रेवा मावशी होती तेव्हा माझं सगळं काही ऐकायची. आता आई झालीस तर अजिबात काही ऐकत नाहीये. असं का करतेस ग तू? रेवा म्हणते, हो ना, जेव्हा तुझी मावशी होती ना तेव्हा कुठलंही काम नव्हतं, कुठलीही जबाबदारी नव्हती, घरातला राहडा नव्हता किंवा स्वयंपाक नव्हता. आता जेव्हापासून तुझी आई झाली आहे ना तेव्हापासून सगळं काही काम करायला लागतंय. एवढी सुद्धा मला फुरसत नाहीये. तुझ्याबरोबर काय खेळू ग मी? आता मुद्दाम आरोही रेवाकडे हट्ट करत असते आणि रेवा तिच्यावर चिडचिड करत असते. आणि आरोही आता रेवाचा हात पकडून तिला ओढत माझ्या बरोबर बाहेर चल खेळायला. चल तू चल अशी म्हणून जोर जोरात तिला खेचत असते. शेवटी रेवा आता कंटाळते आणि जोरात अशी तिला हिसकावते आणि तिच्या कानाखाली मारायला लागते. तेवढ्यात काय रमा आलेली असते आणि रमाने हा सगळा तमाशा बघितलेला असतो. रेवा तू काय करतेस? तुला तरी कळतंय का? आता रेवा पकडलेली असते. आरोहीला ती मारतीये हे स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं रमाने. पळतच आलेली असते ही रमा आणि आरोही घाबरलेली असते आणि पटकन खाली अशी लपून जाते. खूप घाबरलेली असते आरोही. रमा मात्र रागाने तनतन करत रेवाच्या जवळ आलेली असते. काय करतेस ग? काय वागतेस? काय करते? तुला तरी कळतंय का? अगं रमा तू आलीस. हट्ट करत होती, नाही म्हटलं तरी तिला कळतच नव्हतं. म्हणून तिला मी समजावून सांगत होते. आणि खरं सांगू का, तिला काही मारत वगैरे नव्हते, फक्त भीती दाखवत होते. तुला ऐकत नसतील ना रमा, प्रेमाने सांगितलं त्यांना आपण अडचणीत आहोत किंवा टेन्शन आहे असं सांगितलं आणि मुलांनी ऐकलंच नाही तर काय करायचं? मग त्यांना मारायचं असतं का? मारून त्यांना कळतं का? रेवा तिच्यावर हात उगारलास कसा तू? तिला समजावून सांगितलं असं तरी तिला समजलं असतं. तिला मारलं का? मारलं नाहीये मी, फक्त हात उगारलाय तिच्यावर.
त्यांना समजून सांगण्याच्या अनेक पद्धती आहे. कोणती तरी पद्धत घेतली असती तर तिला समजलं असतं. हे मारणं वगैरे ही पद्धत नाहीये रेवा. मुलांचं विश्व जर समजून घेतलं तर चॉकलेटच्या डब्यापासून अलगट लांब ठेवू शकते ना, की चॉकलेट खाल्ल्याने त्रास होतो, चांगलं नसतं, शरीरासाठी घातक आहे, हे सांगायचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ना. पण तू नाही, काहीतरी दाखवण्याची वेगळी पद्धत आहे. मारणं वगैरे काहीच गरज नाहीये हे करायची. हे बघ रमा, माझी चूक झाली, मी मान्य करतेय. खरंच मी तिला मारणार नव्हती, फक्त तिला भीती दाखवणार होती. पण तरी पण माझं चुकलंय, मी सॉरी म्हणतेय. त्या बोलून उपयोगच नाहीये. आरोहीला हात उगारलाय, तिला मारण्याचा प्रयत्न केलाय, तिच्यावर चिडलीयस ना, तिला बोल, तिला सॉरी म्हण. मला कशाला सॉरी वगैरे म्हणतेस तू? तेव्हा म्हणते सॉरी हिला म्हणायचं. हो, आरोहीलाच तुला सॉरी म्हणायला लागणार आहे. तेव्हा आता आरोहीला सॉरी असं म्हणते. रेवा आता आरोहीला सॉरी असं म्हणते. रमा म्हणते चल आरोही आतमध्ये, आणि आरोहीला जबरदस्तीने रमा आता आतमध्ये घेऊन चाललेली असते. असं डोकं दुखायला लागलेलं असतं, कारण रमाने अपमान केलेला असतो, तेही आरोहीवरून. रेवाचं आधीच टेन्शन असतं, आधीच डोक्यात काय काय प्लॅन शिजत असतात, आणि त्यात असा तमाशा झालेला असतो. रेवा अगदी वैतागलेली असते की हे चाललंय तरी काय. रेवा एक गोष्ट करायला जाते आणि समोर काहीतरी विचित्र आणि वेगळंच काहीतरी घडलेलं असतं. तर ही रूम मध्ये आलेली असते, तिचं ड्रॉइंग वगैरे ती करत असते, तिच्याकडून ड्रॉइंग वगैरे काढून घेत असते, कसं करायचं काय. तिला सगळं छानपैकी शांतपणे समजावून सांगत असते, की ना की रेवासारखी लगेच तिच्या अंगावर धावून गेलेली असते. आरोही सुद्धा गुड गर्ल सारखी सगळं काही ऐकत असते रमाचं. दोघींचं ड्रॉइंग वगैरे चाललेलं असतं. तेवढ्यात काय अक्षय आलेलं असतो. अरे बाबा काय झालंय बाळा, बोल की. माहितीये का बाबा, रेवा मावशी. रमा म्हणते शांत बस आणि अजिबात काही बोलू नको, चित्र काढते ना, चित्र पूर्ण कर. अक्षय म्हणतो असं कसं, बोलू दे की, तिला काहीतरी बोलायचंय रमा. आणि आईने मिळून हे चित्र काढले, बघ की बाबा कसं आहे चित्र रे, सगळ्यांना दाखवून येते बाबा. आता अक्षयला पूर्ण काही सांगितलेलं नसतं, ही बोलत असते, तेच रमाने तिला गप्प केलेलं असतं. चल मी चित्र दाखवून येते. म्हणून आता आरोही बाहेर गेलेली असते सगळ्यांना चित्र दाखवण्यासाठी. रूम मध्ये फक्त अक्षय आणि रमाच असतात. म्हणतो हा काय प्रकार आहे. हे बघा, रेवा जे काही वागली ते चुकीचंच आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये. अक्षय म्हणतो मग तिला काहीतरी बोलायला पाहिजे ना. तिला किती खडसावून सांगितलं, कितीही समजावून सांगितलं तरी ती काही सुधारणार नाहीये, हे आपल्याला माहितीच आहे. आरोहीवर हात उगारण्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी आहे, हे मी मान्य करणार नाही, किंवा पाठीशी तर अजिबात घालणार नाहीये. रेवाला शिक्षा मिळणार अक्षय, यात काही शंकाच नाही. मी तिला शिक्षा देणार आणि जन्माची अद्दल घडवणार. काहीही न करता तिला शिक्षा मिळणार आहे, यात काही शंकाच नाहीये. तुम्ही बघा अक्षय, रेवाला कशी शिक्षा देते मी. माझ्याकडे आयडिया आहे अक्षय. उद्याचा अख्खा दिवस तिला एक सेकंद सुद्धा विश्रांती मिळणार नाही, असं काय तिला कामाला लावते, असं काय कामाला लावते की तिची चांगली जिरवूनच टाकते. अक्षय तुम्हाला कळेल माझ्या पोरीवर हात उगारल्याची काय शिक्षा असते, आणि बघा मी आता रेवाची कशी जिरवते. हॉलमध्ये सगळ्यांना जमवलेलं असतं आरोहीने, आणि सगळ्यांना म्हणते सरप्राईज आहे. आनंद, मयुरी, बाबा सगळे चाललेले असतात. अगं काय सरप्राईज आहे, बघू 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 आरोही. ते मला दाखव, 1 2 3, बघा आता काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि आईने मिळून हे चित्र काढलंय. आता शशिकांत म्हणतात आई शपथ काय चित्र काढलंय आरोही, एक नंबर, काय सुंदर आहे ग तुझं ड्रॉइंग. बघतो आणि म्हणतो वा वा वा, एक नंबर. बाबा बघितलं का, पुतणी काकावर गेलीये, काय सुंदर ड्रॉइंग केलंय तिने, एक नंबर. आरोही बाळा असंच करत राहा, असंच करत राहा, नक्की एक दिवस मायासारखी चित्रकार बनशील. अभि आजी सगळेच आलेले असतात आणि सगळेच आरोहीचं भरभरून असं कौतुक करत असतात. खूप सुंदर तिने चित्र काढलं असं सगळेच वावा करत असतात, कौतुक करत असतात. आणि आरोहीला खूप छान वाटतं की एवढे सगळं माझं कौतुक करताय. वा वा आरोही किती मस्त आहे, किती सुंदर चित्र काढलंय तू, खरंच खरंच खूप सुंदर आहे. बरोबर असं कौतुक केलेलं असतं सगळ्यांनीच, आणि आरोहीला खूप छान वाटलेलं असतं. आनंद दादा बिचारा लपून छपून चित्र काढायचा. आरोहीच्या बाबतीत असं करू नका, तिला तिची चित्र काढू द्या, तिची कला आहे तिला जोपासू द्या. नाही ग बाई नाही, माझी चूकच झाली, माझ्यामुळे आनंदची कला बहरली नाही, त्याला प्रोत्साहन केलं नाही, त्याला सपोर्ट केला नाही. पण नाही, आरोहीच्या बाबतीत तसं करणार नाहीये. फुल तिला सपोर्ट करायचा आहे, तिला जे हवंय ते आपण करू द्यायचंय. आनंदच्या बाबतीत जी चूक केली आहे ना मयुरी, ती आता मी कोणाच्याच बाबतीत करणार नाहीये. त्यामुळे आनंद मला माफ कर, सॉरी सॉरी. काय बाबा सॉरी वगैरे म्हणताय, जे झालंय ते झालंय, आता बदलू शकतोय का, नका सॉरी वगैरे म्हणू. ही तुझ्या बाबतीत मी असं काहीच करणार नाहीये, रिलॅक्स. तुला हवं ते मी करू देणार आहे, तुला हवी ती मी संधी देणार आहे. तुझ्या बाबतीत मी कुठचीच चूक करणार नाहीये. भरपूर प्रोत्साहन देणार, भरपूर शिकू देणार, हवं ते करू देणार आहे. आरोही डोंट वरी, तुला जे सगळं पाहिजे ते सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. येस बाबा, मलाही तेच हवंय बरं. आरोही खूप खुश झालेली असते की बाबा मला फुल सपोर्ट करणार आहे. मोठी मोठी चित्र काढ, छान छान पेंटिंग्स काढ, एक नंबर असं नाव कमव. ए मयुरे बघितलंस का, दुधापेक्षा दुधाच्या साईला जास्त जपतात, आणि त्याचं हे उदाहरण आहे. बघतीस का मयुरे. आता मयुरीला बोलत असतो आणि मयुरी हसत असते. हो रे, खरंच तसंच बघती की मी. अरू तुला काहीही मदत लागू दे, काका ऑलवेज ऑलवेज रेडी आहे. तू फक्त सांग, तुला एनी टाइम मदत करायला तयार आहे. काका मला काही जरी लागलं तर मी नक्की तुला मागणार. ए आभ्या, याचा फोटो काढ आणि मला डीपी म्हणून ठेवायचा आहे. हो काका, पाठवतो पाठवतो. आता बाबा आभ्याला म्हणतात की फोटो काढून मला पाठव.
ती म्हणते मला पण पाठवा, मला पण ठेवायचंय, स्टेटसवर ठेवणार आहे. आजी अरे वा, वॉलपेपर ठेवेल. अभय म्हणतो हो हो हो, अख्ख्या फॅमिलीला पाठवतोय मी. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, कोणाला काय ठेवायचंय ते ठेवा, अख्ख्या फॅमिलीला पाठवतोय. मात्र सगळ्यांची चर्चा करून झालेली असते, कौतुक करून झालेलं असतं. बाबा म्हणतात रेवा रेवा, जोर जोरात रेवाच्या नावाने ओरडायला लागलेले असतात. बाबा कामात असेल शशिकांत, आता जोरात किंचातात, अगं रेवा ऐकायला येतंय का? रेवा आता हळूहळू आलेली असते. बाबा बोला की माझ्यासाठी गरम दूध घेऊन ये. हो बाबा आलेच आणि लगेच आणते तुमच्यासाठी गरम दूध. आता ती दूध आणायला जाते. बाबा म्हणतात रेवा अगं काय आरोही किती सुंदर ड्रॉइंग काढलंय बघ तर खरं. वा आरोही किती छान. मग आलेली असते. रमा फोनवर बोलते, सगळं ठरलंय तसंच होणार. ए रेवा ऐक ना, आपल्याला उद्या फार फार काम आहे. रमा कसलं काम आहे ग? म्हणजे सगळं तुलाच करायचंय. काय बोलते कोणालाच काही कळत नसतं. उद्या माझ्या मैत्रिणी येणार आहे, खूप दिवसात नंतर ते घरी येणार. म्हणते येस मज्जा. मैत्रिणीसाठी काय करायचंय? आमरसपुरी, मसाले भात, बट्ट्याची भाजी, एक नंबर आणि पापड. हे सगळं सगळं काही रेडी करायचं आणि उत्तम स्वयंपाक झाला पाहिजे. कुठे काहीच कमी राहता कामा नाही, कारण खूप दिवसानंतर घरी येता येत्या. करून ठेवते मी सगळ्या मेनूचा आणि कधी काय काय हवंय. अगदी वेळेत उठायचं आणि वेळेत सगळं करायचंय. अरे वा, लवकर उठायचं आणि लवकर सगळं काय करायचं. खूप दिवसानंतर घरी येत आहे, मला काहीच कुठेच कसर नसली पाहिजे. सगळं व्यवस्थित परफेक्ट असं करायचं. छान म्हणतो वा 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 मस्त. रमाच्या मैत्रिणी बरोबर आपली सुद्धा चंगळ आहे, आपल्याला सुद्धा छान असं मेनू खायला मिळणार आहे. आनंद म्हणतो हो बाबा एक नंबर. हसत असतात. रेवाला मात्र इतका राग येत असतो की एवढं काम बिचारीला एकटीला करायचं असतं. जमेल ना ग तुला हे सगळं? करशील ना अगदी व्यवस्थित? डोंट वरी रमा, सगळं काही करेल मी, सगळं काही होईल, मी घेईल काळजी. जमेल ना ग? दिवसभर काम करून करून अर्धा किलोनी कमी होतीयस तू, कारण खूप काम असणारे, जमलं पाहिजे तुला. काय बोलतोय? करेल रे ती. असतो अक्षय. तू कधी आलास? अक्षय म्हणतो मी कशीच आलो ग, सांगितलं नाहीस तू आला ते? होतीस कुठे ग? घरभर शोधतोय तुला, तू कुठे होतीस? म्हणतो सॉलिड झाला. आजपर्यंत ही याला शोधत होती, आता हा याला शोधतोय. वा वा वा, एक नंबर केमिस्ट्री आहे तुमची. वा, कोण कोणाला शोधतोय, कोण कोणाला शोधतोय, काय लागलंय तुमची कमाल. ते हसत असतात, रेवाची जिरवत असतात. रेवाला कळतच नसतं की ही आपली जिरवताय हसून. मध्ये प्रगती आहे. लगेच शशिकांत म्हणतो ए बाई थोबाड काय बघतीयस, जा ना दूध आण ना माझ्यासाठी. लाजलीये. वा 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 रेवा, काय लाजली, कमाल. रूम मध्ये आता अक्षय झोपायचा प्रयत्न करत असतो, पण आधी मेसेज वगैरे करत असतो. तेवढ्यात काय रेवा गुपचूप दार उघडून अक्षयच्या रूम मध्ये आलेली. अक्षय असा आवाज देते. अक्षयला कळतं की ही रेवा आली माय रूम मध्ये. आली असेल माय रूम मध्ये, तीही आता तरी नाटक करायला लागणार आहे. बापरे, कसं वाचायचं या बाईपासून? तेच घोरायला लागलेला असतो हा. आता घोरत असतो आणि रेवा कमालीची लाजत असते. बिचारा घोरण्याचं नाटक करत असतो. रेवा हळूहळू बरोबर अक्षयच्या जवळ येऊन बसते. झोपायचं नाटक करत असतो. रेवा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. अक्षय मला फसवायचं नाहीये, मी तुझी झालीये ना, तू पण माझा राहा, अजिबात मला फसवू नकोस. अक्षयला भयंकर असा चीड येत असते, राग येत असते. तुझ्या हातून जर काही झालं तर मी सहन करू शकणार नाही अक्षय, त्यामुळे तुम्हाला प्लीज प्लीज फसवू नकोस. मोठमोठ्याने गोरायला लागलेलं असतो. मला काढून टाकशील ना तुझ्या आयुष्यातून, कायमचं काढून टाकायचंय हा. तू अजून सुद्धा रमा बरोबर आहे हे जर कळालं तर मी सहन करू शकणार नाही हा. आता मुद्दाम तिने जो डोक्यावर हात ठेवलेला असतो तो हात झटकवतो आणि रमा हे काय करतेस, या खोलीच्या बाहेर जा, तुला आत्ताच सांगतो या खोलीत तुझा काही एक संबंध नाहीये. रमा या खोलीच्या बाहेर जा, माझ्या खोलीमध्ये येणं अपेक्षित नाही आणि हे बरोबर सुद्धा नाही, हे चीटिंग आहे, इथून लगेच निघून जायचंय. लाजत असते, हसत असते, फार खुश होत असते की अक्षयने खरंच रेवाचं नाव टाकलंय, रमाचं नाव टाकलंय आणि रेवाला आपलं केलंय. खूप आनंदी झालेली असते रेवा. वागतेस ना रमा, ते अजिबात योग्य नाहीये, हे मला आवडलेलं नाहीये. प्लीज कोणी बघितलं तर काय होणार, मला तर अजिबात इच्छा नाहीये, तू लगेच बाहेर निघून जा माझ्या रूम मधून. रेवाला जर कळलं तर काय वाटेल ग, तू निघतेस का इथून? डिवोर्स प्रोसिजर चालू आहे, तू इथे असणं अपेक्षित नाहीच आहे, कारण हे चुकीचं आहे. तू लगेच निघून जायचं आहे रमा. ज्या रेवाला मी कधीच धोका देऊ शकत नाहीये, तिने माझ्यावर प्रेम केले, मीही तिच्यावर प्रेम करायला लागलो, मी तिला धोका देणार नाहीये. रेवाला वाईट वाटेल, निघ बरं तू इथून, निघ रमा. किती वाईट वाटेल, तिचं मन मला अजिबात दुखवायचं नाही, लगेच निघ इथून. माघारी बघतच नाही, समोर बघूनच सगळं काही बोलत असतो. इतका राग येत असतो, त्याला माहितीये सगळं नाटक चालले, पण रेवा मात्र खूप खुश होत असते की खरंच हा रमाचा राग राग करतोय. अगं रेवा तूच आहे होय? अरे मग किती वेळचा बडबडतोय मी वेड्यासारखा, कधी म्हणतीये ना मी आहे म्हणून, काय मी वेड्यासारखा बडबड बडबड करतोय. अगं तू काय करतेस रेवा इथे? बस बघायला आले होते, तू झोपला की नाही, तुला काही हवंय की नकोय. स्वप्ना सुद्धा तू आणि तूच होती रेवा, सगळीकडे तू दिसत होती मला. रमा कमालीची खुश असते, इतका आनंद झालेला असतो तिला की अक्षय फक्त माझा विचार करतो. नाईट रेवा, गुड नाईट ची गोड गोड बोलून ही रेवा बेडरूमच्या बाहेर अक्षयने काढून दिलेली असते. बाप रे असं जोरात म्हणतो तो, कारण ती एकदाची गेली याची सुटका झालेली असते. त्या कुठून आली होती मध्येच. अक्षय मनातल्या मनात म्हणतो रेवा तुझे हा जो काही आनंद, हे काही जे खेळ चाललेत ना, हे फार काळ टिकणार नाहीये. तुझा आनंद उद्या कसा तिकडे तिकडे होतोय तू बघत असरा, अशी काही तुझी जिरणार आहे ना उद्या, पण तो उद्या कळेल तुझा आनंद किती काळ आणि किती सेकंद टिकतोय. अक्षय आता उद्याची वाट बघत असतो. मित्रांनो, अक्षय बघत असतो की रेवाची उद्या कशी जिरणार आणि कसे हाल होणार. बघू आता खरंच रेवाची जिरणार आहे आणि खरंच हाल होणार आहे का?
हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना मित्रांनो, अगदी आपण थोडक्यात बघूया. म्हणते पाहुणे येणार आहे ना आपल्या घरी, आज पुरणपोळीचा बेत हा झालाच पाहिजे रे वा. निळा कुर्ता इस्त्री केला का ग? ए रे वा, माझा चहा कुठंय? काही वाफाळलेला चहा लागतो, चहा सुद्धा मिळत नाहीये. शशिकांत बडबड करत असतो. कोणाचा कुर्ता इस्त्री करायचा असतो. आजीने पुरणपोळी बनवायला लावलेली असते. रेवाची पुरते हाल सुरू झालेले असतात. आले आले तुम्हाला जर तुझी मदत हवी आहे, फाईल आहे ना जरा व्यवस्थित लावून दे. आता प्रत्येक जण आपलं काम रेवाला सांगत असतं. प्रत्येक जण काहीतरी मागणी करत असतं. रेवा अगदी इकडे पळू की तिकडे, हे काम करू की ते काम करू, इतकी 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 वैतागलेली असते की बस एकाच वेळेला सगळे आपले कामं सांगतात. रेवा जोरात अशी किंचाळते आणि कानाला हात लावून उभी राहिलेली असते. हे सगळे एकदम नाही जमणार आणि तुम्ही एवढे लोक काय काम सांगताय? सगळं मी काही नोकराणी नाहीये, थकली आत्ताच सांगते मी नाही करणारे कामं. आजी म्हणते रमा असते तर एका मिनिटात सगळ्यांची कामं तिने पटापट केली असते. खेळत सगळं काही केलं असतं. रमा कधीच कुणाला नाही म्हणत नाही आणि कोणतं काम पूर्ण केल्याशिवाय ती काय थांबत नाही. कसं आहे ना, प्रेयसी होणं खूप सोपं असतं, बायको होणं खूप कठीण आहे आणि बायकोची जबाबदारी पार पाडणं त्यापेक्षाही कठीण आहे. आता बरोबर रेवाच्या समोर येऊन उभी राहते आणि तिला आता तत्वज्ञान देत असते किंवा ती कशी अडकली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. प्रेयसी होऊन सगळी नाटकं करणं सोपं आहे ग, बायको होऊन त्याच जबाबदाऱ्या प्रेमाने पार पाडणं तेवढंच अवघड आहे. आणि तुला कळालं असेल बायको होणं प्रेयसीपेक्षा किती कठीण आहे. बायको होणं आणि जबाबदाऱ्या पार पाडणं खरं आव्हान असतं आणि रेवा तू ते पेलवणार नाही, कधीच नाही. रेवाची बोलती बंद झालेली असते. ती फक्त या सगळ्या लोकांकडे बघत राहिलेली असते, कारण तिने सगळ्यांच्या समोर ओरडलेली असते मला हे जमणार नाही, मी हे करणं शक्यच नाही अशी बोलून ती मोकळी झालेली असते. रेवा सगळ्यांच्या नजरेत पडलेली असते आणि ती जे काय करते ते नाटकच आहे हे आता सगळ्यांना कळालेलं असतं. मित्रांनो, बघू आता रेवाची जी फजिती झाली आहे त्यानंतर काय आणि कशी रेवा त्या घरात टिकते, की सगळं तिचं सामान घेऊन ती पळून जाते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.